नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांमध्ये आपण भारतीय संविधानाने सामान्य अतिसामान्य व्यक्तींच्या विकासासाठी, त्याच्या हितसंबंधाच्या संरक्षणासाठी किंवा एकंदरीतच प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांच्या माध्यमातून या देशाची लोकशाही सशक्त करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी किंवा त्याला पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी ज्या मूलभूत हक्कांची तजवीज केलेली आहे त्याचा सविस्तरपणे आपण आढावा हा मागील काही तासांमध्ये घेत होतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं की भारतीय संविधानाच्या कलम 12 ते 35 यामध्ये या मूलभूत हक्कांचा उल्लेख हा करण्यात आलेला आहे. यामध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा असणारा हक्क याचा आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे. आज आपण संविधानाच्या अनुच्छेद 25 ते 28 या दरम्यान असणाऱ्या धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपण जाणताच की भारत हा धार्मिक विविधतेने नटलेला देश आहे. परंतु संपूर्ण भारतीय ज्या सहिष्णुतेने, सद्सद विवेक बुद्धीने आपले आचरण या देशामध्ये ठेवतात, त्याचा पाया हा भारतीय संविधानाच्या या मूलभूत हक्कामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. जसे की आपण जाणताच की संविधान निर्माण होण्याची जी प्रक्रिया होती किंवा जे संविधान करते होते ते देखील विविध जाती, धर्म, स्तर, अनुभव, विचारसरणी, पक्ष यांचे प्रतिनिधित्व करत होते. आणि त्यामुळेच या देशातल्या अत्यंत संवेदनशील असणाऱ्या धर्म या मुद्द्याला हाताळत असताना त्यांनी जी उंची दाखवलेली आहे, त्यांनी ज्या तरतुदी केलेल्या आहेत, त्याची सर ही कशालाच येऊ शकत नाही. धार्मिक बहुलता किंवा विविधता असणाऱ्या भारतासारख्या देशामध्ये जी शांतता, सहिष्णुता, स्वातंत्र्य आपण अनुभवतो त्याचं कारण ही संविधान आहे. मुळात संविधानाची प्रस्तावनाच भारत किंवा भारतीय शासन हे धर्मनिरपेक्ष असल्याची हमी देते. केशवानंद भारती तसेच मिनर्वा मिल प्रकरणातील आपल्या निकालपत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयानेही धर्मनिरपेक्षता भारतीय संविधानाची आधारभूत किंवा पायाभूत चौकट सिद्धांत असल्याचे स्पष्ट केलेले आहे. म्हणजे धार्मिक बाबतीत भारत हा उदासीन आहे. भारत हा देश ना धर्मविरोधी आहे
ना धार्मिक आहे. आणखी वेगळ्या शब्दात सांगायचं ठरल्यास भारतातील शासन धार्मिक आधारावर कुठल्याही व्यक्तीशी भेदभाव करणार नाही. प्रत्येक भारतीयाला, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे आणि समानतेने धार्मिक स्वातंत्र्य उपभोगता येईल. शासनासमोर सर्व धर्म, पंथ हे एक समान असतील. राज्याचा स्वतःचा असा कोणताही धर्म असणार नाही ज्याचा राज्य प्रचार करेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे राज्याचे कर्तव्य आहे की ते प्रत्येक धर्माला समान आदर देईल व त्या धर्माच्या समृद्ध होण्याला, त्याच्या प्रचार प्रसाराला समान संधी उपलब्ध करून देईल. आणि या भूमिकेला साजेसे भारतीय संविधानाच्या कलमांमध्ये तरतूद ही करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 25 सांगतं की प्रत्येक व्यक्तीला सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आहे. धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. मित्रहो, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना अधीन राहून सर्व व्यक्ती या आपल्या सदसद विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याला किंवा धर्माच्या मुक्त प्रकटीकरणाला, त्याच्या आचरणाला म्हणा किंवा त्या धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वतंत्र असतील. व्यक्ती स्वतःच्या धर्माबाबत असणाऱ्या विश्वास, श्रद्धा, आकलन तसेच समजुतींचे पालन करू शकतो, उपासनाही करू शकतो. साहजिकच धर्मनिरपेक्ष राज्यातील व्यक्ती धार्मिक असू शकते किंवा धर्माला न मानणारीही असू शकते. तथापि धर्माचरणाशी निगडीत असणाऱ्या कोणत्याही आर्थिक, वित्तीय, राजकीय वा अन्य धार्मिकेतर कार्यांचे नियमन करणाऱ्या, हस्तक्षेप करणाऱ्या किंवा त्यावर निर्बंध घालणाऱ्या तरतुदी राज्य करू शकते. तसेच सामाजिक कल्याण व सुधारणा याबाबत अथवा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, उदाहरणार्थ मंदिरे वगैरे, किंवा हिंदूंच्या सर्व वर्ग, पोटभेद यांना खुल्या करण्याबाबत राज्य तरतूद करू शकते. यात एका गोष्टीचे स्पष्टीकरणही करण्यात आले आहे की कृपाण धारण करणे किंवा ती बाळगणे हे शीख धर्माच्या प्रकटीकरणातच समाविष्ट मानले जाईल. म्हणजे भारतीय संविधानातलं एक कलम सांगतं की तुम्ही निशस्त्र एकत्र येऊ शकता, परंतु आपण पाहतो की शीख समुदायामध्ये कृपाण ही बाळगली जाते, तलवार छोटी ही बाळगली जाते. तर भारतीय संविधानामध्ये ही बाब अपवादात्मक मानून ते शीख धर्माच्या प्रकटीकरणाचाच एक भाग म्हणून मानले जाईल, समजले जाईल, त्यातच ते समाविष्ट केले जाईल असे देखील नमूद आहे. म्हणजे या देशातील कुठलीही व्यक्ती त्याच्या धर्मातील विधी संस्कारांचे पालन करू शकते किंवा त्या धर्मामध्ये सांगितली गेलेली चिन्हे, प्रतीके किंवा रंग यांचा वापर करू शकते. थोडक्यात
ज्या एखाद्या व्यक्तीच्या धार्मिक श्रद्धा असतात, त्याच्या ज्या मान्यता असतात, त्यामध्ये राज्य कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. हां, परंतु एक गोष्ट नक्की की अशा धर्माचे आचरण किंवा त्याची जी सार्वजनिक अभिव्यक्ती होत असते, याबाबत शासन निर्णय घेऊ शकते. म्हणजे धर्मामध्ये जर का बळी सांगितला असेल तर राज्य त्याबाबत विचार करू शकते. किंबहुना न्यायालय सार्वजनिक सुव्यवस्थेच्या कारणाआडून अशा गोष्टींवर बंदी देखील आणू शकते. याचाच अर्थ आणखी एक देखील घेतला जाऊ शकतो की धर्मप्रचाराचे स्वातंत्र्य संविधानाने दिलेले आहे. म्हणजे तुम्ही इतर धर्मांवर टीका करणे किंवा सक्तीचे धर्मांतरण करणे संविधानाला अभिप्रेत नाही. दबाव, प्रलोभन किंवा धोक्याने केलेले धर्मांतरण न्यायालयाने बेकायदेशीर सांगितलेले आहे. त्यानंतर धर्मस्वातंत्र्याच्याच भागामध्ये पुढचा आपण महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, अनुच्छेद 26, की जो सांगतो की धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे देखील स्वातंत्र्य या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. म्हणजे धार्मिक तसेच धर्मादायी प्रयोजनाकरिता संस्था स्थापन करून त्या स्वखर्चाने चालवणे असतील किंवा धार्मिक बाबी अंतर्गतच्या आपल्या व्यवहारांची व्यवस्था किंवा कारभार पाहणे असेल, स्थावर किंवा जंगम मालमत्ता बाळगण्याचा, मिळवण्याचा किंवा संपादन करण्याचा हक्क असेल किंवा अशा मालमत्तांचे कायदेशीर पद्धतीने प्रशासन करण्याचा हक्क असेल, तो संविधानाने प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे. म्हणून आपण मंदिर ट्रस्ट पाहतो किंवा वक्फ बोर्ड पाहतो की ज्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर मालमत्ता ह्या उपलब्ध असतात. म्हणजे कलम 25 व्यक्तिगत धर्मस्वातंत्र्याला मान्यता देतं, तर कलम 26 कुठंतरी सामूहिक धर्मस्वातंत्र्य प्रदान करत असताना आपण पाहतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला नसलेला मालमत्तेचा हक्क हा धार्मिक संस्था उपभोगू शकते. तर ही जी तरतूद आहे, ही जी तारेवरची कसरत आहे, ही भारतीय संविधानामध्ये अतिशय संयमितपणे, प्रभावीपणे करण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 27 आपण पाहतो की एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबतचे न देण्याबाबतचे अधिकार हे व्यक्तीला आहेत. म्हणजे भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. याचा सगळ्यात मोठा पुरावा जर कोणता असेल तर तो हा कलम, तर ते हे कलम आहे, तो हा अनुच्छेद आहे की एका विशिष्ट धर्माला लाभदायक किंवा सहाय्यक किंवा त्याच्या वाढीकरिता राज्य हे नागरिकांवर कर आकारू शकत नाही, अशा करांची वसुली करू शकत नाही. म्हणजे गणपती स्थापना असेल किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या धर्माचा उत्सव असेल, राज्य
याच्या नावाखाली कर आकारू शकत नाही, वर्गणी गोळा करू शकत नाही. हां, परंतु राज्य हे प्राप्त करांच्या माध्यमातून सर्व धर्मवृद्धीसाठी मात्र जर काही प्रयत्न होत असतील तर त्याच्यावर राज्याला किंवा इतरांना आक्षेप घेण्याचंही काही कारण नाही. म्हणजे करांची बंधनकारक वसुली कायदेशीर आहे आणि राज्यावर देखील हे बंधन आहे की ते करामधून प्राप्त किंवा सार्वजनिक पैशाचा विनियोग हे फक्त सार्वजनिक सेवांसाठीच करेल. म्हणजे आपण जो टॅक्स देतो त्यामधून संरक्षण असेल, कायदा सुव्यवस्था असेल किंवा दळणवळण असेल, हे चालू शकतं. खाजगी किंवा सार्वजनिक संस्था या फीस किंवा शुल्क एखाद्या ठराविक सेवेसाठी वसूल करता येऊ शकतात. परंतु जर का मान्य केलेली सेवा न पुरवली तर ते शुल्कही परत द्यावंच लागतं. थोडक्यात सांगायचं म्हटल्यास राज्य कर आकारू शकतं, पण त्या कराचा पैसा एखाद्या धर्माच्या, एका विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी नाही वापरू शकत. त्यानंतर अनुच्छेद 28 देखील तितकाच महत्त्वाचा आहे, जे सांगतं की ठराविक शैक्षणिक संस्थांतील धार्मिक शिक्षण किंवा उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. म्हणजे पूर्णतः राज्याच्या अर्थसहाय्याने चालणाऱ्या कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण हे दिले जाणार नाही. तसेच शासनाकडून प्रशासित परंतु धार्मिक देणगी किंवा विश्वस्त संस्थेअंतर्गत स्थापन धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेमधूनही असे धार्मिक शिक्षण हे देता येऊ शकते. तसेच राज्याने मान्यता दिलेल्या किंवा राज्याच्या अर्थसहाय्यातून चालणाऱ्या कोणत्याही शिक्षण संस्थेत जे काही धार्मिक शिक्षण दिले जाईल किंवा धार्मिक उपासना केली जाईल त्यासाठी उपस्थित राहण्यास त्या व्यक्तीला तिच्या संमतीशिवाय बाध्य केले जाणार नाही. म्हणजे एखादी व्यक्ती जर म्हणत असेल की मी एखाद्या ठराविक धर्माच्या उपासनेसाठी उपस्थित राहू इच्छित नाही तर त्याला सक्ती करता येणार नाही. त्याच्यावर तसं बंधन टाकल्या जाणार नाही की तुम्ही अशा प्रकारच्या XYZ धार्मिक शिक्षण संस्थेमधून किंवा त्यांच्या ट्रस्टमार्फत चालवल्या जाणाऱ्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहात आणि तुम्हाला उपस्थित राहावंच लागेल. तर या गोष्टी अतिशय मॅटर करतात, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण भारतासारख्या धार्मिक बाबतीत कमालीची जागरूकता, टोकाची संवेदनशीलता असणाऱ्या देशामध्ये की जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर विविधता आहे आणि फक्त विविधताच नाही तर भारतासारख्या देशामध्ये की जेथे 1947ला आपण धार्मिक विद्वेषाचा एक कहर अनुभवलेला आहे, धार्मिक आधारावर झालेली फाळणी अनुभवलेली आहे. त्या ठिकाणी भारतीय घटनाकारांनी या देशामध्ये सर्व धर्म हे देशाच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करतील, पुढे येतील अशी तरतूद केलेली आहे. व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य देत असतानाच राज्याने धार्मिक बाबतीत त्यांचे वर्तन कसे ठेवावे, त्यांची नीती किंवा धोरणे कशी असावीत याबाबतही अत्यंत सखोल व चिंतनयुक्त मार्गदर्शन या कलम 25 ते कलम 28च्या दरम्यान केलेले आहे.
आणि ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. भारतीय संविधानामधील हा धर्मस्वातंत्र्याचा हक्क फार मोठ्या प्रमाणावर वादाचा देखील ठरला होता. मात्र प्रत्येक वेळी भारतीय न्यायालयांनी अतिशय उदारमतवादी आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून या धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचा अन्वयार्थ लावलेला आहे आणि भारतीय जीवन हे समृद्ध करण्यासाठी हातभार लावलेला आहे. धन्यवाद.